टेलिकास्ट चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय अभिजित मुकणे, अप्रतिम गोलंदाज, एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करत 2 मॅन ऑफ द मॅचच्या प्रबल दावेदार बनलाय आणि आज त्या पद्धतीने आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिला चेंडू, स्लोवर चेंडू पहिलाच पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन तर पहिल्या चेंडूवरती दर्शवलं गेलं होतं. डिस्कशन अजूनही आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू सोडला गेला होता, तदनंतर या वेळेला जर आपण पाहिलं ना तर अजूनही डिसिजन पोचलं गेलं नाहीये. थर्ड रेफर केले गेले. थर्ड अंपायर अर्थातच आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध आहेत. तर नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. निश्चितच पहिला चेंडू थोडस लेंथ लाईन मध्ये तब्दील केली गेली आणि तदनंतर पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. आता येणारा चेंडू फ्री हिट, चांगली जरूर नामी संधी पहिल्याच्या चेंडूवरती. चेतन पाटील यावेळेला जरूर स्ट्राईक एंड वरती आहे आणि सुरुवात चांगल्या पद्धतीने देण्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी निर्माण झाले या खेळाडूसाठी. अभिजित मुकणे 2 मॅनचा मॅन ऑफ द मॅच यावेळेला कुठल्या पद्धतीने चेंडू फेकेल. यावेळेला चांगला चेंडू फेकला. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि किशन आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला बॅकअप दिले, चांगलं स्टॉप केले. चेंडूला 2 धावा डेफिनेटली प्राप्त केल्या जातील ना या चेंडूवरती. 5 षटकांचा सामना आणि हे 5 षटकामध्ये जरूर हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. कारण दोन्ही टीम जव्हारमधून बिलॉंग करतात ना, म्हणूनच अजूनही चांगली एक्साइटमेंट या मॅचची वाढली गेले. कुठल्या बाजूने सामना जाईल ना त्यासाठी यावेळेला प्रयत्न करावे लागतील. एकच चेंडू फेकून झाला. 3 आतापर्यंत धाव फलकावरती स्कोर आपण पाहत आहे. षटकातील हा दुसरा चेंडू. यावेळेला रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट केलाय. चेतन पाटील च्या बॅट मधनं येतोय एक जबरदस्त बिग प्रहार. रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हा सुरेख स्ट्रोक होता. रिप्ले मध्ये देखील जर आपण पाहिले ना तर चेंडू रिलीज झाला आणि ऐन वेळी फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडूला सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. एक चांगली सुरुवात प्राप्त केली ना ती डीसीसी जव्हार टीमनं. कारण 2 चेंडू फेकून झाले. धावफलकावरती 7 धावा लागल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत काय किफायतशीर ठरलंय ते डीसीसी टीमसाठी. कारण जेव्हा जेव्हा पॉवर प्ले ज्या टीमसाठी चांगला जातोय ना तदनंतर ती टीम थोडीशी मजबूती मध्ये येत असते आणि तेच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काय घडलंय. चेंडू त्याच पद्धतीने आणि फटका देखील त्याच पद्धतीचा आलाय. आता बॅक टू बॅक प्रेशराईज केलंय ते गोलंदाज मिस्टर अभिजित मुकणे या गोलंदाजाला. आज दिवस वेगळा आहे परंतु खेळ मात्र त्या पद्धतीने नाहीये. आपण पाहिले तर बॅक टू बॅक हे 2 चौकार एकाच झोन मध्ये पाहायला मिळालेत. मिस्टर चेतन पाटील चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अखेरीस 11 धावा धावफलकावरती लागल्यात. एक पोटेन्शियल प्लेअर म्हणून आज आयकॉनची भूमिका या ठिकाणी डीसीसी टीम साठी साध्य करत असताना पाहायला मिळतोय. सुरेख बॅटिंग. षटकातील हा पुढील चेंडू. यावेळेला समोर क्षेत्ररक्षक पोलार्ड. यावेळेला थोडीशी चुकी झाली होती. फंबल झाला होता. काय घडतंय आणि यावेळेला काय घडलंय. ओ हो 2 खेळाडूंच्या मध्ये तालमेल नाहीये. विकेटचं पतन मिस्टर चेतन पाटील जो यावेळेला डोकीदुखी ठरत होता ना त्या फलंदाजाला आता रन आउटच्या माध्यमातून परतावं लागेल. 3 गोष्टींचा एकत्रित विलाप नाहीये. यस नो अँड वेट. आणि म्हणूनच यावेळेला 2 खेळाडूंमध्ये तालमेल पाहायला मिळाला नाहीये. मोठा मासा जाळ्याला अडकलाय म्हणायला हरकत नाहीये. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता थोडासा फंबल झाला होता पोलार्ड परंतु त्यानंतर चांगली फेकी आणि यष्टीरक्षक अभिने कुठलीही चुकी केली नाहीये. चेतन पाटील बॅक टू डग आउट. विकेट डाऊन. थोडीशी चुकी झाली 2 खेळाडूंमध्ये. तदनंतर कॉलिंग योग्य ती नव्हती. विकेट आली. कमबॅक केले गेले. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फिरोज भाई मागील दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये केली होती जव्हार गटातून.
आज त्या पद्धतीने जरूर आशा पल्लवीत अजूनही या खेळाडूवरती आहेत. पहिल्या दिवसामध्ये इंजर्ड झाला होता, परंतु आज पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं जाऊ शकते. 4 चेंडू फेकून झाले, धावफलकावरती 11 धावा, 1 गडी बाद. आता यावेळेला चांगलं कमबॅक करण्यात आले अभि यांच्या माध्यमातून, कारण समोर चेतन पाटील सारख्या फलंदाजाला जर रनआउट केले जात असेल ना, तर सॅक्रिफाईस विकेट म्हणावे लागेल फलंदाजाकडून. आता षटकातील हा पुढील चेंडू, यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. मागील दिवसामध्ये 4 क्षणामध्ये मॅचला मात्र स्टॉप केलं होतं ना, तिथूनच सुरुवात केली की काय. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिरोजच्या बॅट मधून येतोय हा एक जबरदस्त चौकार. जरूर या जोर मध्ये खूप पॉवरफुल पाहायला मिळतो आणि तो जोन निवडले आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी हा चौकार येतोय. डेफिनेटली स्कोर बोर्डवरती आता आपण पाहिल्यानंतर 15 धावा. अजूनही पहिल्या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जरूर ज्या पद्धतीने यावेळेला फेस केला खूप चांगली. आता पहिल्या षटकातील अंतिम चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, थोडस दुविधेमध्ये पाहायला मिळतोय ना तो गोलंदाज, कारण धावसंख्या खूपच यावेळेला चांगल्या पद्धतीने बिल्ड झाल्यात. 5 चेंडूवरती तब्बल 15 धावा आतापर्यंत जोडल्यात फिरोजच्या बॅट मधून. हा काय अफलातून स्ट्रोक. आई जीवदानी विरार 40+ चा संघ, क्वालिफाय झालेला संघ या ठिकाणी दाखल झालाय. आपण त्यांचंही करूया स्वागत. खूप चांगली टीम आहे आणि आज त्यांचा खेळ देखील खूप चांगला पाहायला मिळेल. यावेळेला रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट. जास्तीत जास्त वेळा आपण फिरोज भाई यांना रिव्हर्स सीट पाहत नाहीयेत, परंतु आज ज्या फॉर्म मध्ये आपण त्यांना पाहताय रिव्हर्स सीट देखील चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅट मध्ये येऊ शकतात. परंतु अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड. या धावसंख्या पण पाहू शकतात. चांगली सुरुवात DCC जवळ टीमला मात्र प्राप्त झाले, परंतु चेतन पाटीलला बाद करण्यामध्ये सफल ठरला ना तो मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार संघ. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय मिस्टर अमर पाटील उर्फ बंटी, मलवाडा इथून बिलॉंग करतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पालघर मधून जरूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. ग्रामीण क्षेत्रातील बंटीचं नाव नेहमीच चांगल्या पटलावरती आलंय आणि आज एक आयकॉनची भूमिका त्याला साध्य करावी लागेल. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करेल आणि एकमेकांच्या विपक्षात मुजीब फर्रास यावेळेला पहिल्यांदा स्ट्राईक इन वरती दाखल झालाय. तर मागील षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, यावेळेला तो स्ट्राईक इन वरती येतोय. बंटीला आपण पाहू शकतो चांगला गोलंदाज जरूर आहे, त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू यावेळेला सुरेख स्ट्रोक आलाय आणि त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होता, परंतु त्याला बीट करत पहिल्या चेंडूवरती जरूर एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मुजीब फरासच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पहिल्या षटकापासून आपण पाहताय आणि स्कोर बोर्ड होती 19 धावा. 7 चेंडू फेकून झालेत. रिप्ले मध्ये आपण पाहिल्यानंतर थोडस जरूर खेळाडू अजूनही जर लॉंग ऑफ क्षेत्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी नव्हतं, थोडासा फाईन. यावेळेला जरूर चांगलं कमबॅक करण्यात आलंय. जोरदार अपील लाऊडली अपील करण्यात आले आणि इथं मात्र जरूर दुसऱ्यांदा 2 संधी उपलब्ध झाल्या होत्या. एक जोरदार अपील केली होती, त्यानंतर रिव्हर्स सीट मध्ये आपण पाहिलं तेज गतीमध्ये चेंडू गेला, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून देखील विकेट घेण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली होती. आता जरूर एक चौकार आल्यानंतर बंटीच्या माध्यमातून सुंदर कमबॅक केलंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि केवळ एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय ना. चांगलं क्रिकेट सजवलं गेले. ज्या पद्धतीने या चषकाचा विचार केला तर मागील चषक डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट अक्षरशः गाजून सोडली होती या जव्हार चषकाने आणि दुसऱ्या पर्वामध्ये डेच्या क्रिकेट टुर्नामेंटला देखील त्याच पद्धतीने आता पूर्णपणे नावलौकिकता प्राप्त झाले. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत या षटकामध्ये. पुढील चेंडू बॅटची इनसाइड आहे. समोर क्षेत्ररक्षक येतोय आणि शॉट फाईनली रिझर्व मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित मुकणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
आज पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले गेले होते. 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक देखील आहे. 4 चेंडू फेकून झालेत, स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात ना त्या आतापर्यंत 21 धावा. 21 अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा मुजीब फर्रास स्ट्राईक एंड वरती येतोय. या वेळेला शॉट चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मात्र परतावं लागेल. काय घडलंय? ओ हो, मोठी विकेट पुन्हा एकदा. अप्रतिम जरूर विकेट प्राप्त केली. मुजीब फर्रास ला बॅक टू डगआउट परतावं लागेल. 2 विकेट आतापर्यंत. चेतन पाटील सुरुवातीला, तदनंतर मुजीब फर्रास. तर फलंदाज बाद झालाय मुजीब फर्रास. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रितेश घरत यांना पण पाहत आहे. आज आयकॉनची भूमिका या खेळाडूला पण पाहू शकतायत. यावेळेला चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि इथं मात्र जरूर थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठेतरी जरूर ही स्थिती मात्र सुधारावी लागेल. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जातील. पालघर क्षेत्रामधनं जरूर एक चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळते क्रितेश घरत. मागील जरूर जे आपण टुर्नामेंट पाहिली होती ना पूर्ण पालघर डिस्ट्रिक्टचे, त्या डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती 23 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फिरोजभाई मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत. एक चौकार डेफिनेटली त्यांनी प्राप्त केलाय, परंतु अजूनही जर षटकार येतोय ना त्यांच्या बॅटमधून तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी अनाऊन्स झालंय. आमच्यापर्यंत नाव पोहोचलं नाहीये, परंतु हे पारितोषिक मात्र जरूर त्यांना दिलं जाईल जर षटकार येतोय तर. मात्र जरूर गोलंदाजी ट्रॅकवरती आता दर्शन. मागील दिवसामध्ये काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण केलं होतं. यावेळेला बॅटची इनसाइड आहे, समोर क्षेत्ररक्षक येतोय आणि बाळा बोंडवा चुकी करत नाहीये. बॅटचा हलकासा किनारा, शॉट थर्ड मॅन रिझल्टला क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. चांगला झेल टिपलाय. क्या बात आहे. विकेट पडण्याचा सिलसिला कंटिन्युअसली पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू दर्शन तामोरे ज्या पद्धतीने एक्स्ट्रा बाउन्स चेंडू फेकला, विकेटच्या पाठीमाग बाळा भोंडवाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तदनंतर विकेट आता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज फिरोजभाई परतलेत बॅक टू डगआउट. आता नवीन फलंदाज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले ना तर डीसीसी टीम कडून सर्वोत्तम चांगली बॅटिंग आणि चांगलं खेळ करणारा आतापर्यंत खेळाडू एक मात्र ठरलाय सैफ, आणि तोच दाखल झालाय आता मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी वाढली जाईल ना, कारण मागील जर दिवस आपण पाहिला तर क्वालिफायरचा सामना 3 चेंडू 9 धावा लागत असताना 1 चौकार 1 षटकार ठोकून सामना जिंकला होता. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये सैफ दाखल झालाय. जबाबदारी देखील तेवढीच वाढली जाईल, कारण 23 धावा आहेत, 3 विकेट पडल्या, 3रं षटक हे प्रगतीपथावरती आहे. आणि एका साईडला विचार केला ना तर सर्वोत्तम पेस गोलंदाज म्हणून दर्शन तामोरेकडे पाहिले जाते. त्यांचे विपक्ष कुठल्या पद्धतीने यावेळेला फटके कन्वर्ट करेल बघूया. षटकातील दुसरा पुन्हा एकदा तीच लेंथ तीच लाईन, परंतु थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू सोडलाय. तदनंतर एक अवांतर धावसंख्येनं धावफलक यावेळेला बिल्ड होतोय. 23 वरनं 24 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फेकून झाले. यावेळेला पुन्हा एकदा विकेटच्या पाठीमागे थोडीशी मिस फिल्डिंगची दृश्य आपण पाहतोय, प्लस वाईड देखील आहे.
1+1 अशा एकंदरीत 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जातील. सुरुवात तर अप्रतिम दर्शन तांबोरीला मिळाली गेली, परंतु या पद्धतीने जर अतिरिक्त धावा दिल्यानंतर निश्चितच चांगला स्कोर येऊ शकतोय. आणि स्ट्राईक रोटेट देखील झाली. समोर क्रितेश घरत, त्याच्यावरती जास्तीत जास्त नजरा आहेत आणि या वेळेला चेंडूला उडवून दिलंय, फेकून दिलंय. चेंडू सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हुकचा फटका पॉवरफुल. मिस्टर क्रितेश घरत ही इज ऑन फायर. बघा ज्या पद्धतीने ऑलरेडी जागा बनवली, तदनंतर जरूर क्षेत्र चांगलं निवडलंय आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी चेंडू कन्वर्ट केलाय. या षटकाराने स्कोर बोर्ड देखील आता चांगल्या पद्धतीने बिल्ड झालाय. तब्बल 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू केवळ 2च फेकून झालीत ना, तदनंतर आता दर्शनवरती थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय. कारण जे चांगले षटक सुरुवातीला ठरत होतं ना, तदनंतर 2 वाईड चेंडू आले, तदनंतर हा एक षटकार येतोय आणि क्रितेशच्या बॅटमधनं हा एक लांब लचक आपण पाहिले बिग फटका. आज जव्हार चषकाचा अंतिम दिवस. सर्वोत्तम जरूर आज खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त नजरा आज असतील ना त्या मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या खेळाडूवरती. कारण इथे देखील स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आवर्जून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला ठेवण्यात आलाय. कालचा त्या झोन मधील हरेश चौधरीचा स्ट्रोक आठवा, अक्षरशः हृदयाचे ठोके पवन केरीच्या त्या गोलंदाजीवरती. अप्रतिम तो स्ट्रोक आपण कालच्या दिवसातील सर्वोत्तम स्ट्रोक पाहिला होता. इथे देखील या वेळेला काय अफलातून मुकेश पवार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू योग्य त्या पद्धतीने कन्वर्ट केला होता, परंतु क्षेत्ररक्षक शॉट कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळतोय आणि चुकी केली नाहीये. थोडासा जरूर पडल्यानंतर लो चेंडू कव्हरच्या रिझन मध्ये खेळण्याचा मनसुबा मुकेश पवार त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्यात आलंय आणि चौथी विकेट सैफ च्या माध्यमातून या वेळेला पाहायला मिळते. परतावं लागेल याही फलंदाजाला. आता षटकार आल्यानंतर सुंदर कमबॅक केले. 33 या आकड्यावरती स्कोर आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजूनही तिसऱ्या षटकामध्ये उर्वरित असेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अरबाज दाखल झालाय. डीप पर्यंत बॅटिंग लाईनअप डीसीसी टीम कडे देखील आहे. एक चांगली गोष्ट काय असेल ना, तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये क्रितेश घरत, ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्याच चेंडूवरती जरूर एक षटकार देखील पाहिला होता. या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू दर्शनचं सुंदर कमबॅक या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये जरूर चांगलं पृथक्करण केलंय. 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये जास्तीत जास्त स्ट्रोक आतापर्यंत पाहायला मिळत आहेत ना. एका चेंडूवरती जरूर विकेट आली होती, त्यानंतर इथे देखील जरूर दुसऱ्या धावसंख्ये घेण्याचा मानस दाखवला होता. एका धावसंख्येवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. आता शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये म्हणावं लागेल ना की चांगलं कमबॅक दर्शन तामोरे. पुढील चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेला डायरेक्टली हिट होईल का? नाहीये, फेकलाय चांगला आणि कलेक्शन देखील त्या पद्धतीने. आजच्या दिवसामध्ये बाळा भोंडवा काय जबरदस्त आणि तदनंतर सुनील बिडलानी त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. फलंदाज गौन अरबाजला परतावं लागेल. बघा ज्या पद्धतीने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोर क्षेत्ररक्षण सुनील बिडलानी आपण पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली झाली आणि या वेळेला रन आउट अरबाजच्या माध्यमातून विकेट आले. धावफलकावरती जर आपण पाहिले तर 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. 5 विकेट देखील पडल्यात आणि दर्शन तामोर यानं जे अफलातून षटक फेकलं, खास करून ज्या 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या ना, त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे पारितोषिक रुपेशजी तारापूरवाले यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम मॅच आपण या ठिकाणी पाहताय. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी अमर पाटील बंटी दाखल झालाय.
पहिला चेंडू या वेळेला आवाज आलाय आणि नो डाऊट या ठिकाणी क्रितेश गरत ची एक मोठी विकेट पाहायला मिळते. 6वा झटका लागलाय डीसीसी टीमला आणि ज्या गोलंदाजीसाठी घेऊन आले होते बंटीला ती गोलंदाजी या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती दर्शवले. विकेट डाऊन बाय क्रितेश गरत. सुंदर चेंडू पाहायला मिळाला कारण पडल्यानंतर थोडासा कट देखील हलकासा चेंडू पाहायला मिळतोय आणि क्रितेश गरत यांना आपण पाहतोय. एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. थोड्या वेळासाठी तो मैदानाच्या आतमध्ये जरूर तळ ठोकून होता जरूर, परंतु अखेरची 2 षटकं त्याला मैदानामध्ये असणं गरजेचं होतं. एका साईडला जरूर आपण पाहिले ना तर इम्रान यांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली होती त्याच्याकडनं. आता नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पा यांना पण पाहत आहे. पप्पा पापा एक चांगली बॅटिंग जरूर करावी लागेल कारण डीसीसी टीम कडे जर आपण पाहिलं तर विकेट सुरुवातीच्या 6 पडल्यात आणि म्हणूनच आता कुठेतरी जरूर जो दबाव आहे ना तो वाढत चाललाय. चौतीस धावा फलकावरती लागल्यात बंटीच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. इथं लेफ्ट हँड बॅटर आहे, जरूर थोडीशी लेंथ लाईन मध्ये गडबड पाहायला मिळते. डाऊन द लेग चेंडू वाईडचा इशारा इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव यावेळेला जोडली जाईल ना. पस्तीस धावा फलकावरती लागल्यात. पुढील चेंडू यावेळेला जबरदस्त चेंडू पडल्यानंतर गती आहे आणि गतीचा पुरेपूर वापर करत हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. रिलीज देखील ज्या पद्धतीने केला जातोय बंटी, आज गोलंदाजीचं जबरदस्त त्यांनी दबदबा निर्माण केलाय डीसीसी टीम वरती. सातत्यपूर्ण गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तीच लेन तीच लाईन, काबिले तारीफ मिस्टर अमर पाटील बंटीच्या माध्यमातून गोलंदाजी. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 3 आणि 3 चेंडू मध्ये फक्त वाईडच्या माध्यमातून 1 धाव खर्च केले. क्या बात है. आणि महत्वपूर्ण काय असेल ना तर क्रितेश गरतची विकेट पहिल्या चेंडूवरती आली. पस्तीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती कुठेतरी जरूर या मॅच कडे जर आपण पाहिलं ना तर विकेट पडल्यानंतर थोडंसं प्रेशराईज केलंय. कारण या अगोदर देखील आपण पाहू शकतात ना की सुरुवातीची 3 षटकं चांगलं स्कोर बोर्ड ला अपडेट केलं होतं. पहिल्याच षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, तिथून खूप चांगलं कमबॅक करण्यात आलं. दुसऱ्या षटकामध्ये बंटीने 8 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा दर्शनने खर्च केल्या. तिसरं षटक पुनश्च एकदा, चौथं षटक पुनश्च एकदा बंटीच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू खूप जबरदस्त फेकलेत. हा जव्हार चषकाचा आज अंतिम दिवस पाहायला मिळतोय. या अंतिम दिवसाकडे जर आपण पाहिलं ना तर आज चॅम्पियनचा किरदार कुठल्या टीमकडे जाईल, जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या नजरा असतील ना त्या मॅन ऑफ द सिरीज जी आकर्षक बाईक ठेवण्यात आली पहिल्यांदाच जव्हार या मैदानावरती, जव्हार तालुक्यामधून जर आपण पाहिलं तर बाईक मालिकावीरासाठी ठेवण्यात आले. आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा या आता जव्हार नगरीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचीच एक प्रचिती म्हणून ही स्पर्धा प्रथमच या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज चा प्रबल दावेदार कोण असेल ना ते संध्याकाळपर्यंत आपल्याला चित्र जवळजवळ स्पष्ट होत असताना पाहायला मिळेल. पुढे एकदा जाऊया सामन्याकडे. 35 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 3 चेंडू ऑलरेडी फेकून झालेत आणि ज्या पद्धतीने जरूर समोर फलंदाजाला आतापर्यंत स्ट्रगल करावं लागले मागील 2 चेंडूवरती. एक वाईड आला, तदनंतर एक विकेट प्राप्त केली, 2 बॅक टू बॅक चेंडू डॉट आलेत. पुढील चेंडू सातत्याने अप्रतिम कंटिन्युअसली चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. बंटीचा पुरेपूर दबदबा या षटकामध्ये देखील कायम पाहायला मिळतोय. आमच्या साथीला जरूर आज
तर या मॅच नंतर पुन्हा एकदा एक आपण अप्रतिम सामना पाहणार आहोत. एका बाजूला मनस्वी एंटरप्राइजेस चिखले, तर त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत उपलाट. या दोन्ही टीम नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचे आहेत. आपणही एकूण चेंडू फेकून झाले ते 5 चेंडूवरती फक्त एक वाईडच्या माध्यमातून धाव खर्च करण्यात आले. बंटीच्या माध्यमातून काही जबरदस्त गोलंदाजी. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पापाला मात्र आतापर्यंत जरूर बॅटिंग मध्ये त्या पद्धतीने जरूर कमबॅक करू दिले नाहीये. हा चेंडू जरूर ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू फेकलाय. एक अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. त्यानंतर एक धाव यावेळी आपल्याला पाहायला मिळते. 36 रन ऑन दी बोर्ड. सुरेख गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये. इथून जरूर डीसीसी टीमला चांगलं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. हा देखील चेंडू जरूर गतीचा पुरेपूर अवलंब केलाय. चांगला चेंडू अंतिमच्या क्षणामध्ये हाताळला गेलाय आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस 36 धावा. परंतु मागील 2 षटकांचा विचार केला ना, तर मागील 2 षटकं अमेरने जी फेकली, त्या 2 षटकामध्ये त्यानं 10 धावा फक्त दिल्या. आणि महत्वपूर्ण काय असेल ना, तर क्रितेश घरतला देखील बाद केलं आणि 2 विकेट त्याने महत्वाच्या प्राप्त केल्यात. म्हणूनच यावेळी एक जबरदस्त षटक, मॅचला टर्निंग पॉइंट करून देणारं जे षटक हाताळलं गेलंय ते बंटीच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आता अंतिमचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. केवळ धावफलकावरती जर आपण पाहिले तर 36 धावा. श्री लाईव्हच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. चिरागजी मेहर ॲज ऑनलाईन स्कोरर. तदनंतर आज पहिल्या दिवसापासून आपण त्यांना पाहिले. उत्कृष्ट दर्जाचे आपण त्यांचं समालोचन देखील ऐकलंय. आज देखील त्यांना आपण कंटिन्युअसली अंतिम मॅच पर्यंत ऐकणार आहोत. VIP डाईस आज सकाळच्या 17 पासून पूर्णपणे गच्च भरलाय. आणि आजचा दिवस अक्षरशः जरूर हा इतिहासाच्या पानावरती, कारण आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील प्रबल दावेदार कोण असेल ना, हा चर्चेचा विषय आहे. आणि मान्यवरांची उपस्थिती सकाळच्या 17 पासून आपण जरूर पाहत आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी न्यू मॅन इन मिस्टर सुनील बिडलाने गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. चांगला गोलंदाज आहे. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. समोर जर पाहिलं तर इम्रान, चांगली बॅटिंग त्यांच्याकडे देखील आहे, परंतु सातत्याने ते जरूर नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहिलं होतं. फुल टॉस चेंडू, कनेक्शन त्या पद्धतीने नाहीये. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. मागील 2 षटकापासून खूप धावा कमी ठरल्या गेल्यात डीसीसी टीमसाठी, कारण सातत्याने विकेट आल्यानंतर स्कोर बोर्ड देखील आता थांबला गेलाय. केवळ 37 धावा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पापाला आतापर्यंत जरूर थोडंसं बॅकफुटला ठेवण्यामध्ये सफल ठरले होते मागील षटकामध्ये अमर पाटील. आता पुन्हा एकदा त्या पद्धतीची सुनील बिडलांनी गोलंदाजी करेल का, कारण फायनल डे आहे. फायनल डे मध्ये तुम्हाला मात्र चमकदार कामगिरी करावी लागेल ना. हा चेंडू पुन्हा एकदा काय घडतंय आजच्या दिवसामध्ये. डीसीसी टीमला मात्र बॅटिंग मध्ये खूप निराशा. पापास 5 चेंडू आतापर्यंत 6 चेंडू आतापर्यंत डॉट झालाय. सुरुवातीला चेतन पाटीलची जी रनआउट होती ना, ती टर्निंग पॉइंट ठरली. तिथून विकेट सातत्याने आल्या आणि आता विकेट यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू डॉट येत आहेत. आणि म्हणूनच मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार टीमचा आता यावेळेला दबदबा हा पूर्णपणे या मॅच मध्ये बनलाय. केवळ स्कोर बोर्ड कडे जर आपण पाहिले तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. काय अफलातून गोलंदाजी सुनील बिडलाने. यावेळेला जरूर कट शॉट पाहायला मिळतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आहे. चेंडू डीप मध्ये चाललाय. पॉइंटच्या रिझर्व मध्ये मुकेश पवार त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. थोडंसं क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंगचं आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त केल्या जातील. स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा पप्पा आपल्या जवळ ठेवतोय, परंतु स्ट्रगल सातत्याने केले. चेंडू इथे देखील फेकून 4 झालेत. केवळ 3च धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अंतिमचे 2 चेंडूंचा खेळ यावेळेला उडवलाय. ज्या प्रतीक्षेची आपण ज्या प्रतीक्षा आतुरतेने ज्या शॉटची करत होता ना, तो शॉट यावेळेला आलाय. पापाच्या बॅट मधून हा एक लांब लचक बिग प्रहार येतोय आणि षटकाराच्या माध्यमातून धावफलक 45. हा बघा यावेळेला थोडासा पुढे चेंडू आणि पुरेपूर या ठिकाणी जरूर नूर पोल्ट्रीचे प्रोप्रायटर जर आपण पाहिले तर इम्रानजी मेमन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. फायनल डे मध्ये त्यांचंही आपण स्वागत करूयात.
मात्र यावेळेला डीप मध्ये चेंडू चाललाय, रोखणं मुनासिब आहे का? मुकेश पवार त्या ठिकाणी चेंडूच्या पाठीमागे पाहायला मिळतोय, रोखणं गरजेचं, परंतु 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि म्हणूनच डीसीसी टीम पुन्हा एकदा चांगल्या जरूर प्लॅटफॉर्म वरती येते. एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 30 चेंडू 50 धावांचं टार्गेट आता मॉर्निंग क्रिकेट क्लबचं वार टीम समोर ठेवण्यात आलंय. या 10 धावा डेफिनेटली टर्निंग पॉईंट निर्माण करू शकतात डीसीसी टीम साठी, कारण 50 धावा आता पूर्ण करायच्या आहेत ना त्या 30 चेंडूवरती. आणि आपण जरूर पाहू शकतो की पहिल्या इनिंगची हायलाइट ज्या पद्धतीने सुरुवात अभि मुकणेलवरती अटॅक केला होता आणि तदनंतर पहिल्या षटकामध्ये चांगले स्ट्रोक चेतन पाटीलच्या बॅटमधून आपण बॅक टू बॅक जे 2 रिव्हर्स हिट पाहिले होते, दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाले होते. तदनंतर फिरोजच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती एक जबरदस्त जरूर चौकार पाहायला मिळाला होता. या पद्धतीने जरूर सुरुवात तर दिली होती. त्यानंतर बंटीचे ते षटक आपण पाहिले ना, तर पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार गेला मुजीब फराजच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर त्यानं मात्र काय अफलातून कमबॅक केलं, विकेट मुजीब फराजची प्राप्त केली आणि सामन्यामध्ये जरूर एक चलबिचल निर्माण झाली होती आणि तीच विकेट टर्निंग पॉइंट ठरली. हे हायलाइट्स आपण संपूर्ण पाहू शकतात. एक्स्ट्रा बाउन्स चेंडूला योग्य पद्धतीने खेळलं नाहीये आणि ती विकेट जी पडली ना, ती विकेट खूप महत्व होती ते विकेटचे. तदनंतर दर्शन जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आला, त्यानं मात्र जरूर रणावरती अंकुश निर्माण केला आणि बॅक टू बॅक विकेट ज्या पडल्यात ना, म्हणूनच स्कोर थोडासा कमी पाहायला मिळाला. खूप चांगलं षटक आपण पाहिलं होतं दर्शन तांबोरे. या मॅच नंतर आपण पाहणार आहोत उपलाट आणि चिखले दोन्ही टीम. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचे, चिखले आणि तदनंतर उपलाट. आता जरूर पहिल्या इनिंग मध्ये तारीफ आहे काबिल गोलंदाजीचा खास करून आणि एक जबरदस्त मुकेश पवारच्या हातामध्ये चेंडू लँड झाला आणि चांगलं कलेक्शन आपण पाहिलं होतं. त्यानंतर क्रितेश घरतकडे जर पाहिलं तर तो देखील मैदानाच्या आतमध्ये राहिला होता, परंतु एक षटकार ठोकून फक्त एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि तो देखील परतला गेला बॅक टू पॅव्हिलियन. चांगलं झेल टिपला होता विकेटच्या पाठीमागं अभिच्या माध्यमातून, अभि तांबेर यांच्या माध्यमातून. त्यानंतर सुनील बिडलानीवरती शेवटच्या 2 चेंडूवरती अटॅक पापाचा आणि म्हणूनच स्कोर कार्ड या वेळेला फ्लाय झालाय. आता स्ट्रॅटेजी डीसीसी टीमची काय असेल? 30 चेंडू 50 धावा, कारण सस्त्यामध्ये सामना होणार नाहीये, तर डीसीसी टीम देखील एक जबरदस्त टीम आहे. या 50 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल. चला, उपलाट टीमचे कॅप्टन आणि तदनंतर मनस्वी एंटरप्राइजेस चिखले टीम, बोथ टीम कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे टॉस बॉक्स. तर मैदानाच्या आतमध्ये आता 2 बॅटर दाखल झालेले आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्वा टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहे अभिजित तांबोरे त्यांच्या साथीला मुकेश पवार ही जोडी दाखल झालेली आहे. आज प्रत्येक टीम वरती नजर जर टाकली ना, तर 2 आयकॉन खेळाडू कोणकोणते असतील ना, हे जास्तीत जास्त जरूर एक्साइटमेंट ठरली जाते. आपण जसे दुसऱ्या मॅचला सुरुवात केली जाईल तदनंतर आपण या दुसऱ्या मॅच साठी वळणार आहोत. पुन्हा एकदा एक जबरदस्त गोड आवाज घेऊन यावेळेला जोडले जातील चिरागजी मेहरसर यांच्याकडे आपण जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये. ओव्हर टू यू. यस, आपण पाहतो इकडे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की टॉस करून घ्यायचं, कारण एका बाजूला उपलाट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनस्वी 11, एका बाजूला पंकज दिवे, दुसऱ्या बाजूला प्रतीक, हे दोन्ही कॅप्टन. मात्र आता इकडे सज्ज असणार आहे नूर पोल्ट्री फार्मचे इम्रानजी यांच्या शुभ हस्ते. टॉस करून घेऊया सर, कारण आता आपल्याकडे वेळही नाही आहे. इंटरव्ह्यूज कदाचित घ्यायचे होते, परंतु आपण आता सध्या इंटरव्ह्यू थोडे टाळतोय, कारण मॅचकडे लक्ष असणार आहे, कारण मॅच ही खूप महत्त्वाची आहे. तर चला इथे मला टॉस केला जात आहे. नूर पोल्ट्री फार्मचे इम्रान सरांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. दोन्ही संघ प्रतीक आणि दिवे, फक्त जाताना तुमच्यामध्ये काही जे चेंजेस असतील ना ते सांगून जा. ओके, फक्त कोण आयकॉन आहेत ते फक्त आम्हाला सांगा जायच्या आधी. ओके, जर मैदानाच्या तिकडे मात्र पहिलं षटक घेऊन मुजीब फराज, तर स्ट्राईकवर फलंदाज अभि आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मुकेश पवार. आपण सध्या टॉस बघतोय, एका बाजूला उपलाट संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
मनस्वी 11 चिखले संघ. चिखला संघाचा विचार केला आज पुन्हा एकदा रामूभाऊ आणि टीम पूर्ण तयारीनिशी आलाय आणि इकडे मात्र टॉस पण 1 मिनिट फक्त सामना थांबा, फक्त 1 मिनिट टॉस होऊन द्या, लगेच आपण तुमच्याकडे येतोय. उपलट विन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला फक्त दोन्ही कर्णधार जाता जाता आम्हाला तुमचे आयकॉन कोण आहेत ते सांगून जा. पंकज दिवे अँड तू प्रतीक. चला पंच येस सामना चालू करू शकता आपण सामना चालू करा. जर मैदानाच्या आत एक मोठी लढत, ज्या लढतीकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, आमचं तुमचं सर्वांचंच, कारण जवानमधील दोन्ही संघ आमने सामन्यात, एका बाजूला DCC तर दुसऱ्या बाजूला मॉर्निंग क्रिकेट क्लब. पहिला चेंडू घेऊन मुजीब फराज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि विकेट. पहिल्या चेंडूवर अभिता मोरे बॅक टू दी पवेलियन. पहिला झटका, पहिल्या चेंडूवर पहिला झटका लागतोय टीम मॉर्निंग क्रिकेट क्लबला. गरज होती का? चेंडू ज्या पद्धतीने खेळला गेला तेवढा प्रॉमिसिंग फटका नव्हता, त्यामुळे इकडे मात्र विकेट येते. चला तिकडे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला झटका लागतो. आता मात्र ज्या खेळाडूचा बोलबाला नेहमी राहिलाय, मला वाटतं आमच्या सामनाची खरं तर ज्यांनी काळजीही घेतलाय या संपूर्ण 6 दिवस, असा बाळा मात्र सध्या मैदानाच्या आत आलाय आणि बाळाला आपल्या संघासाठी मात्र आता खूप चांगलं काम करावं लागणार आहे. इकडे मात्र ही स्पर्धा मानाची स्पर्धा आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे. या सामन्यातून जिंकणारा संघ हा टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचेल आणि टॉप 3 मध्ये बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल यासाठी सध्या लढत चालू आहे, पण ती यानंतर होणारा सामना एका बाजूला उपलाट तर दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 चिखले. इथे मात्र चेंज ऑफ पेस, विकेट, बॅक टू बॅक दुसरा विकेट. तू चल मैं आया, अशा पद्धतीचा विकेट आहे. पहा अक्रॉस द लाईन खेळायचा होता, चेंडूला पाहिला नाही, चेंडू मध्ये येणारा आणि इथे मात्र 2 शिकार 2 चेंडूवर केले जात आहेत. चेंडू स्लो वन होता, इथे मात्र सरळ ऑफस्टम उडवत इथे मात्र बाळा पॅक टू द पवेलियन. 2 चेंडूवर 2 झटके. सध्या मॉर्निंगसाठी ही बॅड मॉर्निंग सुरू आहे, कारण 2 विकेट 2 चेंडूवर. नवीन फलंदाज किसनवरी नजर असणार आहे. आई सलामीचा फलंदाज आहे, तोही चांगली फलंदाजी करू शकतो, परंतु आता नंबर 4 वर बाळ मॉर्निंग जवार विरुद्ध दुसऱ्या बाजूला DCC असा सामना सुरू आहे. चला जास्त वेळ न घेता पुढचे सामनेही तेवढेच रंगतदार. कॉमेंट बॉक्समध्ये आपण किरण सरांचा आवाज याआधी ऐकलाय आणि जवारचा एक बुलंद आवाज, तो थोडा स्पर्धेपासून दूर आहे, परंतु पुन्हा एकदा या जवार चषकात त्यांचा आवाज दुमदुमतोय. असा किरण खानजोडे यांचा आपण आवाज ऐकलाय. या पहिल्या इनिंगमध्ये, सेकंड इनिंगमध्ये मी स्वतः चिराग में तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. ऑन हॅट्रिक इरफान पठाणची ती हॅट्रिक पाकिस्तान विरुद्ध पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट आणि या स्पर्धेत ती हॅट्रिक होणार का? लोअर फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला मात्र कव्हर ड्राईव्ह खेळलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव मात्र मॉर्निंग जवारला मिळेल. धावसंख्या फलकार लागते 1. मॉर्निंग क्रिकेट क्लब जवार विरुद्ध दुसऱ्या बाजूला DCC असा सामना चालू आहे. आता मात्र डावखुरा फलंदाज मुकेश पवार पाड्याचा हा खेळाडू आहे आणि खूप चांगला खेळ कालच्या दिवसातही त्यांनी केलाय, त्यामुळे आज त्याच्यावर नजर असणार. यानंतर मला वाटतं कामेश भाऊ आणि टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल, तोही एक मोठा सामना. विकास गवारी आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूला युवराज डुकले हे 2 पॅकर्स सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम चिखले संघाकडे. तर दुसऱ्या बाजूला उपलाटचा विचार केला तर या मात्र चेंडूला येऊन दिला, खूप चांगला फटका आहे. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू जिकडे पडलाय तिकडे खेळणं खूप महत्वाचं. आणि दुसऱ्या बाजूला उपलाटचा विचार केला, जाईचे 2 मोठे धुरंधर, एका बाजूला धनंजय, दुसऱ्या बाजूला प्रशांत.
हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यातही प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. पुढच्या सामन्यातही प्रेक्षकांना एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे. या षटकाचा विचार केला 4 चेंडू 2 विकेट 2 धावा. याही मात्र बॉल ओव्हर हॅट्रिक. खराब शॉट सिलेक्शन. चेंडू पहा कुठे आहे, फलंदाज खेळतोय कुठे. जसं लेदर क्रिकेटचे जे तुम्ही धडे घेता ना तेव्हा तुमचे कोच तुम्हाला सांगतात की तुम्हाला तुमचा ऑफ स्टंपचा पता होना चाहिए. तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे हे माहीत पाहिजे. आणि चेंडू बघा सर यष्टा उद्ध्वस्त करतोय, मिडल स्टंप उद्ध्वस्त करतोय आणि विकेट नंबर येतोय 3. सध्या मॉर्निंग एवढी चांगली नाही. नवीन फलंदाज सुनील बिडलानी. आता सुनील बिडलानीने एवढा पाठीमागे का ठेवला गेला असा प्रश्नही इकडून विचारला गेला होता खरं तर मुख्य व्यासपीठावरून की सुनील का मागे ठेवलाय सुनीलला. आणि सुनील असा खेळाडू आहे जो सलामीचा फलंदाज म्हणून काम पाहतो, परंतु तो सध्या येतो नंबर 5 वर 2 वर 3 सध्याची स्थिती. आपण पाहता जव्हार चषक मायबाप प्रेक्षक ऑनलाईनही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. मला वाटतं आज प्रतीकचा बर्थडे आहे का? हो, आज प्रतीक दोडरेडे यांचा बर्थडे आहे आणि त्यांना देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रतीक हॅपी बर्थडे. आणि आज मला वाटतं तो काय बर्थडे गिफ्ट आपल्याला रिटर्न देणार आहे का टीमला रिटर्न देणार आहे हे बघणार आहोत. पुढचा चेंडूकडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज मुजीब. यावेळी मात्र ही मोठं बॅटल आहे. हे जवारमधले 2 धुरंधर आहेत. एका बाजूला सुनील बिडलानी, दुसऱ्या बाजूला मुजीब फरास. हे बॅटल आपल्याला रोज सकाळ सकाळ पाहायला मिळते जेव्हा तुम्ही मॉर्निंगला क्रिकेट खेळायला येता तेव्हा. परंतु या मॅचमध्ये यावेळी चेंडू सोडलाय. पंच सांगतात येस इज वाईड मिस्टर एक्स्ट्रा. स्कोर मूज ऑन 3. 3 वर 3. मुजीब फरास काय चेंडू टाकतोय आतापर्यंत. त्यांनी रावडीलाही जो बोल्ड केला होता तोही खूप महत्वाचा. जर आता विकेट घेतला गेला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे कधीही विकेट घेतला तरी. पुढचा चेंडू. या मात्र चेंडूला येऊन दिलं हलक्या हाताने, फक्त दिशा दिल्या. मुकेश पवार थोडासा थांबला होता. त्याला वाटलं की सिंगल घेणार नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागतंय 4 वर 3. 4 वर 3 सध्याची स्थिती. पहिल्या षटकाचा विचार केला जर आपण डीसीसी जात तर पहिल्या षटकात 15 धावा अभिमुखतेच्या अगेन्स्ट खेचल्या गेल्या होत्या. सामना कुठे बदललाय मित्रांनो? सामना कुठे बदललाय माहिती आहे का? सामना बदलला होता सुनील बिडलानीचे शेवटचे 2 चेंडू. जिकडे 2 चेंडूवर 10 धावा आल्या तिकडून सामना वेगळा पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर क्रितेश घरत. बिरवाडीचा वंडर बॉय सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. या खेळाडूंचा विचार केला मित्रांनो खूप कमी वेळात खूप मोठं नाव ज्याच्या नावाने गाजलं, मग अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, क्रितेश घरत हे नाव सध्या नेहमीच चर्चेत राहते. क्रितेश घरत बिरवाडीच्या एका छोट्याशा गावातून या खेळाडूंनी खूप मोठा प्रवास केला. मग विनर्स सारखा मोठ्या संघातही त्याची वर्णी लागली आणि सध्या ही मोठमोठ्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतो. सुमित ठेके बरोबर लगातार त्याला आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रितेश. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संबंध नाही. डॉट बॉल. क्षेत्ररक्षण थोडासा बघा बदल केला. जसा पहिला चेंडू टाकला सुनील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, लगेच डीप पॉइंटला थोडासा हलवलं गेलाय. हे थोडासा नजर आपण नेहमी बघतो की नजर असायला हवी गोलंदाजाची की क्षेत्ररक्षण आहे कुठे नक्की. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. क्रितेश टू सुनील. यावेळी मात्र डाऊन द ट्रॅक आला. चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू दन 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 करत जातोय. हा येतोय खणखणीत जवार चषकाच्या सन्मानात चौकार. डाऊन द ट्रॅक आला. यावेळी चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर त्या चेंडूची दशा बदलली. चेंडू सीमापार चौकार. या धाव्यांची गरज आहे खरं तर टीम मॉर्निंग क्रिकेट क्लब जवारला. या मात्र चेंडूला दिशा दिलाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेजवळ जात होता परंतु तिकडे चेंडू हाताला लागला. पहा इकडे हे जीवदान आहे का? हे जीवनदान आहे. पहा इकडे पहा हा चेंडू कट केलाय. कट केल्यानंतर हा झेल क्षेत्ररक्षक तयार नाही आणि त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या बघा 9 वर 3. समीकरण म्हणते आता येणारे चेंडूंचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 21, धावा हव्यात 41. 21 बॉल्स रिमेनिंग.
41 रन्स रिक्वायर्ड टू विन द मॅच. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी 20चा जो डिफरन्स आहे तो टेनिस क्रिकेटमध्ये काही मोठा नाही मित्रांनो. एक खराब षटक तुम्हाला सामन्यात घेऊन येऊ शकते. यावेळी मात्र मुकेश पवार आपली पॉवर दाखवत आहे. पवारची पॉवर, वॉल बॅटिंग, सिक्सर. रितेश घरातला वाटला नाही की हा फटका एवढा मोठा जाईल आणि पहा त्यांनी थोडासा उसळी देणारा चेंडू टाकला. चेंडू आला अंगावर आणि चेंडू सीमा पार, खणखणीत षटका. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 15वर 3. शांत आहे सध्या, दोन्ही बाजूला शांतता आहे कारण सामना दोन्ही संघांकडे आणि बक्षीसदाते सध्या शांत आहेत. मला वाटते त्यांनी सर्व काही राखून ठेवलंय सेमीफायनल फायनल साठी. 15वर 3. याही पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ क्रिकेटिंग स्ट्रोक, व्हॉट अ क्रिकेटिंग स्ट्रोक. कारण असे फटके पाहिल्यानंतर लगेच सरोज गांगुली अर्थात दादाची ती कव्हर ड्राईव्हची दादागिरी. इकडे मात्र मुकेश पवार ही आपली दादागिरी दाखवतोय. व्हॉट अ बॅटिंग, चौकार. स्कोर मूव्ज ऑन 19. सामना बघा बदलतो कसा. मी नेहमी म्हणतो क्रिकेट में कॉमेंट्री करताना की सरडा हा सर्वात रंग जलद बदलतो असं आपण नेहमी म्हणतो, पण टेनिस क्रिकेटचा बॉल हा त्यापेक्षाही जलद रंग बदलतो आणि सामनाही बदलतोय. 19. याही मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हातात आहे. सुनील बिडलानी नॉट इंटरेस्टेड. षटक क्रमांक 2 संपतंय. धावसंख्या फलकावर लागले 19. येणाऱ्या 18 चेंडूत 31 धावांची गरज. आधीचा डिफरन्स होता 20चा, आता तो डिफरन्स आलाय 15वर. म्हणजे एक चांगला फटका तुम्हाला सामन्यात घेऊन येऊ शकतो. उपलाट संघ आणि दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 चिखला, हे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळणार या पुढच्या सामन्यात. त्यामुळे त्या सामन्याकडे लक्ष असणार आहे. 1:15 वाजले दुपारचे आणि मला वाटते पहा इकडे जी स्पर्धा जर कोणतेही आयोजक आमची नजर चुकून जर या सामन्याचा आनंद घेत असतील मैदानावर, त्यास विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. आयोजक कारण खूप मोठं मैदान आहे त्यामुळे कदाचित आमच्या नजर चुकीने जर तुम्ही कुठे असाल तर आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 18 बॉल 31. 18-31 गोलंदाजी मार्फत मुजीब फराज समोर सुनील बिडलानी. सर्वात मोठं बॅटल हेच आहे. हा सामना वेगळा आहे परंतु बॅटल सर्वात मोठं मुजीब फराज विरुद्ध सुनील बिडलानी. हे बॅटल बघण्यासाठी प्रत्येकजण तयार आहे आणि कॉमेंटेटर मधील अजून एक दिग्गज कॉमेंटेटर मनीष तात्या यांचंही झालं इकडे आगमन. त्यांचंही करूया स्वागत, वेलकम. 18 मध्ये 31. कॉमेंटेटरची नजर सर्वांकडे असते सर, तुम्ही शिकवलाय मला. याही मात्र पहिला चेंडू जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न. बँक बॅलन्स ज्यादा है तो खर्चा भी ज्यादा होगा. वाइट बॉल, इट्स वाइट. स्कोर मूव्स ऑन 20. 18 मध्ये 30 ची गरज. अब इस मुकाबले की बात करें तो ये मुकाबला काफी बड़ा है और इस मुकाबले को जीत के टीम जाएगी टॉप 3 में. बड़ा मुकाबला और बड़े मंच में बड़े मुकाबले की ओर हम बढ़ने वाले हैं. गेंदबाजी के लिए मुजीब फराज और उनके सामने होंगे बल्लेबाज सुनील के लिए अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. इस बार ये गेंद सीधा ऑफ स्टंप पे वाइड यॉर्कर करने की कोशिश. डायरेक्ट हिट थोड़ा सा यहाँ पे मुश्किल पे डाल सकती थी, लेकिन क्या यहाँ पे ये जरूरत थी? क्या ये स्ट्राइक रोटेट की जरूरत थी? मुझे लगता है हाँ, क्योंकि पहला गेंद बिंदी गया था, उसके बाद ये गेंद पे ये सिंगल, पहला वाइड फिर सिंगल. स्कोर मूव्स ऑन 21. अभी भी 29 की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. 17 गेंदों में 29. मुकाबला काफी तगड़ा होने वाला है क्योंकि जवार की दोनों टीमें हैं तो ये मुकाबला छोड़ने वाले नहीं है. टॉप 3 में जाने के लिए ये सब कुछ चल रहा है, लेकिन इसके बाद का मुकाबला बड़ा मुकाबला है जहां पे बड़े दिग्गज आपको देखने को मिल सकते हैं. इस बार गेंद को आने दिया, हल्के हाथों से खेला, खतरा हो सकता है डायरेक्ट हिट. लेकिन इस बार देखिए फिरोज यही कह रहे हैं कि वहां पे कवर पे कोई नहीं है, नहीं तो ये डायरेक्ट हिट कर देता मैं. डॉट बॉल. स्कोर अब तक का 21 रन, 3 विकेट. पहले ओवर में जो 3 विकेट हासिल किए थे गेंदबाज मुजीब फराज ने, वह तैयार होते हुए फिर से अगली गेंद मुजीब की. इस बार चेंज ऑफ पेस था लेकिन गेंद बाहर है, वाइड. इट्स वाइड, लेग स्टंप के बाहर है तो फिर नो डाउट वाइड. स्कोर मूव्स ऑन 22.
28 की जरूरत। बड़ा मुकाबला, बड़े मुकाबले की ओर बढ़ने वाला है क्योंकि बड़ा मुकाबला काफी तगड़ा होगा, मजा आने वाला है। 700 से ज्यादा दर्शक ऑनलाइन इस मुकाबले को देख रहे लाइव, उनका भी है स्वागत। इस बार गेंद को आने दिया, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करने की कोशिश, पहला रन तेजी के साथ भागे दोनों बल्लेबाज, छोर को बदला, स्कोर मूव ऑन 23, 23 पे 3 अब तक का स्कोर। 27 की जरूरत है, आने वाले गेंदों की बात की जाए 15 में 27, मुकाबला तगड़ा होने वाला है, कोई इसमें शक नहीं है। मुजीब फराज, सुनील बिडलानी, ये जो बैटल है ये काफी बड़ा बैटल। इस बार सुनील ने गेंद को खेला है लेकिन ये काफी ऊपर है, 2 खिलाड़ी दौड़ रहे हैं और छोड़ दिया। इमरान भाई ने कहा जुग जुग जियो मेरे लाल, ये इन्होंने कहा, इन्हें आशीर्वाद दिया है और जब ये आशीर्वाद मिलते हैं तो बहुत कुछ होता है, क्योंकि 2023 का वो वर्ल्ड कप और जहां पे मैक्सवेल का कैच छूटा और उसके बाद जो काम किया गया वो पूरी दुनिया जानती है। तो कैचेस विन मैचेस, छोड़ो कैच हारो मैच। स्कोर मुझे 25। इस बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद को आउट ऑफ द पार्क, 6 रन, सिक्सर। यही होता है, इसके बारे में चर्चा हो रही थी कि जब आप कैच छूटते हैं तो बल्लेबाज वो खूंखार हो जाता है, और यही करते हुए इस बार कदमों का इस्तेमाल डाउन द ट्रैक और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, सिक्सर। मुकाबला बदल रहा है क्योंकि हम हमेशा कहते हैं कि पलक झपकते ही परिस्थितियां बदल जाती है। स्कोर मूव्स ऑन 31, 31 पे 3। अगली गेंद, अच्छी गेंद थी इस बार, डॉट बॉल। अब 12 में 19, अब ये इक्वेशन 12 में 19 है। 12 चेंडू 19 धावांची गरज। मामा प्रेक्षकांचं पुन्हा करूया स्वागत। हळू या राजीव गांधी स्टेडियमवर प्रेक्षकांची जी संख्या आहे ती वाढते, प्रेक्षकांची संख्या वाढते। इथे तुम्ही जर मुख्य व्यासपीठावर पाहिलं तर तिथेही हाऊसफुलचं बोर्ड सध्या लागलाय, कारण आज सकाळपासूनच मैदान तर भरलेलं आहे, परंतु आमचं हे मुख्य व्यासपीठ, तुम्ही या व्यासपीठावर अनेक मान्यवर पाहू शकता। हे सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत। शैलेजी सयाम सर सध्या ऑन स्क्रीन, त्यानंतर कपिल तामोरे, उमेश तामोरे, तारापुरा सर, फिरोज भाई, त्यानंतर इतर मान्यवर किरण भाऊ आहेत, सर्वच जण सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया स्वागत। आणि त्याचबरोबर नूर पोल्ट्री फार्मचे इम्रानजी हेही सामन्याचा आनंद घेत आहेत। पहिल्या दिवसात ज्यांच्या पायाला दुखापत झाली तरीही खेळण्याचा हट्ट जे करत होते तेही आपल्या मुख्य कॅमेऱ्यांनी त्यांनाही बंदिस्त केलं, आमचे भाऊजी। जावे मैदानात, 12 चेंडू 19 धावा, 12 बॉल्स रिमेनिंग, 19 रन्स रिक्वायर्ड। 12 चेंडू 19, गोलंदाज कोण असणार याकडे लक्ष आहे, कारण सैफ 18 चेंडू 31 हव्या होत्या, 12 आले या षटकात, 1 षटकार कॅच सुटल्यानंतर 8 धावा प्लस झाल्यात, त्या 8 धावा खूप महत्वाच्या आहेत। आता सैफ, आता त्याचं नाव सैफ आहे आणि त्याला षटक टाकायचं सेफ, हे मात्र पाहावं लागणार आहे। 12-19 सामना रंगतदार। फलंदाजीसाठी मुकेशचा विचार केला, 6 मध्ये 12, दुसऱ्या बाजूला सुनील बिडलानी 8 मध्ये 15, ज्याला जीवदान मिळालं होतं 7 वर, तो 15 वर खेळतोय सध्या। इथे मात्र हा चेंडू येऊन दिला, बॅकफुटला जाऊन खेळलाय, तिकडे मात्र दोघांमध्ये ताळमेळ नाही। क्रिकेटमध्ये 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा, यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब, हे 3 शब्द तुमच्याकडे असतील ना मित्रांनो, तुम्ही एखाद्याची टक्कर आपण जी पाहतो 2 खेळाडूंची त्यापासून वाचू शकता, रनिंग बिटवीन द विकेट मध्येही तुम्ही वाचू शकता। यावेळी डाऊन द ट्रॅक आलाय, लोअर फुल टॉस चेंडूला फुल टॉस करून खेळलाय, सिंगल मात्र मिळेल चेतन पाटील, चेंडू जोपर्यंत तिथून फील्ड करेल 1 धाव। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 32 वर। 10 चेंडू 18 धावांची गरज आहे, 10 चेंडू 18 धावा। आता पाहूया, क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होत आहेत आणि हे वारंवार बदल किती महत्वाचे आहेत। जर 38 सर्कलच्या बाहेरचं आपण क्षेत्ररक्षण पाहूया, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट पाहायला मिळतो, डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतो, आणि त्यानंतर आपण जर ऑप्शनला गेला तर डीप पॉइंट पाहायला मिळतं। 38 सर्कलमध्ये थोडासा बॅकवर्ड पॉइंट, लोअर फुल टॉस चेंडू होता, चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रात येतोय, तिकडे चेंडूला फील्ड केलं जाईल, कारण याच मैदानावर रोज प्रॅक्टिस करतात मुजीब फराज आणि
DCC ही, त्यामुळे त्यांना या मैदानाचा पूर्णपणे आढावा आहे. इकडे पहा तुम्ही सुनील बिडलानीला पाहू शकता, तो मात्र खेळतोय 9 चेंडू 16 8 मध्ये 13 मुकेश. इथून मात्र हे षटक किती मोठं होणार आहे. सेफचं हे षटक आतापर्यंत तरी सेफ जात आहे, कारण 3 चेंडूत 5च्या धावा आल्यात फक्त 2. पुढचा चेंडू सेफ. चांगला चेंडू आहे. व्हॉट अ बॉलिंग, चेंज ऑफ पेस. पहा गती परिवर्तन. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा, चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केलाय, फलंदाजाला वाटला की तो थोडासा जोरात येईल, पण तो चेंडू आला हळूवार आणि फलंदाज झाला बीट. चेंडू बीट करणारा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते 33. समीकरण म्हणते 8 चेंडू 17 धावा. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या आतील कडा आणि विकेट. बिग विकेट, बिग फिश. ज्या पद्धतीने चेंडू होता, चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा आणि इकडे मात्र फलंदाज मुकेश पवार बॅक टू दी पवेलियन. चांगला झेल, खूप चांगला झेल इकडे मात्र घेतलाय पापायानी. नवीन फलंदाज अमर. आता अमरचा जो नंबर आहे तो आता पाहायला मिळतोय नंबर 6. तो नंबर कदाचित खूप पाठीमागे आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचं समीकरण 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडू 17, 7 मध्ये 17. अमरची फलंदाजी कालच्या दिवसात आपण पाहिली होती, ज्या पद्धतीने त्यांनी फटके खेळले होते काल, त्यामुळे आज त्याच्यावरही नजर असणार आहे. 7 मध्ये 17. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवर या सामन्याचं चित्र ठरेल की हा सामना जाईल कुठे, म्हणजे पर्सेंटेज मध्ये जाईल कुठे. कारण 6-17 हाही सामना होऊ शकतो, परंतु 7-17ला जर एखाद मोठा फटका आला तर सामना 50-50 पर्यंत जाऊ शकतो. 6-15, 6-14, 6-12 काय होणार हे याच्याकडे लक्ष आहे. सेफ. आतापर्यंत त्यांनी सेफ ओव्हर टाकलाय, कारण 5 चेंडू धावा दिलेत फक्त 2 आणि धाव आणि गडी बाद केलाय 1. लास्ट बॉल समोर अमर. 7 मध्ये 17. अमर 7-17. पुढचा चेंडू सेफचा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, चांगला पिक केलाय. 1 धाव मात्र मिळेल. समीकरण आता शेवटच्या षटकात 6 चेंडू 16 धावा. पहिल्या जर आपण 12 चेंडूचा विचार केला, 12 चेंडू धावा हव्या त्या फक्त 19 आणि या षटकात धावा आल्यात फक्त 3. काय गोलंदाजी हाताळलाय. आता मात्र 6 मध्ये 16. चला थोडंसं टीम मीटिंग्स कडेही थोडंसं मी विचार सांगेल की घाई करा. टीम मीटिंग्स मध्येही थोडंसं घाई करा, कारण आपल्याकडे अजूनही सामने बाकी आहेत. त्या सामन्याकडे आपलं लक्ष असणार आहे. यानंतर होणारा अजून एक मोठा सामना, जिकडे मात्र उपलाट आणि दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 चिखला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. उपलाट संघ त्यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. उपलाट संघाकडे आपण 2 पॅकर पाहतोय, जिकडे मात्र धनंजय आणि प्रशांत हे 2 पॅकर पाहू शकतो. तर दुसऱ्या बाजूला आपण 2 आयकॉन खेळाडू पाहणार आहोत. टीम जर आपण विचार केला, चेतन पाटील शेवटच्या षटक घेऊन समोर अमर. दोन्ही पाटील बंधू आमने सामने आहेत. अमर पाटील आणि दुसऱ्या बाजूला चेतन पाटील. आता हे पाटलांमधलं युद्ध किती रंगणार याकडे लक्ष आहे. 6 एका बाजूला मलवाड्याची पाटील, दुसऱ्या बाजूला बिरवाडीचे पाटील. आता हा सामना जाणार कुठे. 6 मध्ये सध्याची स्थिती आहे, 16 धावांची गरज आहे. 34 वर 4. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. काय पाहायला मिळेल एकंदरीत 5चं षटक ज्या पद्धतीचं गेलं ना, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सैफनी जे षटक हाताळलं त्या षटकाचं कौतुक करावं लागणार आहे, कारण प्रेशरवाल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केल्या. चेतन पाटील पहिला चेंडू घेऊन सामोर जाईल अमर. 6 मध्ये 16. पहिला चेंडू खराब होता, फायदा उचलायला हवा होता. त्यात पूर्व इकडे मात्र ही आत्महत्या, काही गरज नव्हती. सुनील बिडलानी खराब कॉलिंग आणि महत्वाचा विकेट. सुनील बिडलानी आणि अमर पाटील मध्ये कोणतंही कॉलिंग नाही.
5 मध्ये 16. या चेंडूचा विचार केला, हा चेंडू होता वाईड. या चेंडूवर जर तुम्ही नीट फलंदाजी केली असती तर चौकार षटकार आरामात भेटला असता, परंतु खराब इकडे शॉट सिलेक्शन. अमर नवीन फलंदाज अक्षय. ना दिलीप कुमार, ना किशोर कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. अब अक्षय काय करणार याकडे पाहायला मिळेल. अक्षय सूर्यवंशी. याही मात्र मोठा पटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून. 2 धावा तर पूर्ण होणार नो डाऊट. आता समीकरण म्हणते 4 चेंडू धावा हव्यात 14. 4 चेंडू 14 धावा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चेतन पाटील कडून. पहिला चेंडू खराब होता परंतु यावी चांगला कमबॅक. 4 मध्ये 14 सध्याची स्थिती दोन्ही संघांसाठी सध्याचं 60-40. चार 14 गोलंदाज तयार. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. यावेळी मात्र इम्रान. 3 मध्ये 12. 3 चेंडू 12 धावा. 5चे षटक ज्या पद्धतीचं केलं ना, 5च्या षटकात फक्त 3 धावा आल्या होत्या. ते सामन्याचं चित्र बदलणारं षटक होतं. 3 चेंडू 12. 3-12. 3 मध्ये 12. चला घाई करा. 3 चेंडू 12 धावा. तीन चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. सामना रंगतदार आहे. चेतन पाटील टू अमर पाटील. खराब शॉट सिलेक्शन. डॉट बॉल. षटकाराचे चेंडू थुकले जात आहेत. 2-12. मॉर्निंग साठी ही बॅड मॉर्निंग होणार का? कारण अक्रॉस द क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं नेहमी म्हटलं जातं. 2-12. 2-12. याही मात्र हा चेंडू नो डाऊट इट्स अ वाईड. कारण चेंडू खूप उंचावर आहे आणि त्यामुळे पंचांनी त्याकडे पाहिलं. आता समीकरण बदलत आहे. समीकरण म्हणतंय 2 चेंडू 11 धावा. 2 मध्ये 11. 2 चेंडू 11. इकडे मात्र चांगला चेंडू आहे. सामन्यामध्ये आता वर्चस्व. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. अक्षय सूर्यवंशी मात्र स्ट्राइक घ्यायचा प्रयत्न करतो. 1 चेंडू. आता समीकरण आहे 9. 1 चेंडू 9 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अमर 6 चेंडू केलाय अमर, परंतु 6 चेंडूत फक्त 7 धावा त्यांनी फटकावल्या. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचं जे टॉप 3 मध्ये जायचं स्वप्न आहे ते या एका चेंडूवर सध्या स्थित आहे. लास्ट बॉल. मेहरबा देर कर दिया आते आधे. षटकार आहे परंतु भरपूर वेळ झालाय आणि हा सामना डीसीसी संघ जातो टॉप 3 मध्ये. वेल प्लेड डीसीसी.